मुंबईची अशी अवस्था झाली आहे जो प्रांतामध्ये पाणी गेलं तर मग जबाबदार कोण आहे? मुंबई महापालिकेला प्रश्न विचारलेच पाहिजे. खरं तर ते आदित्यजींनी विचारलंही नाही. ना नाल्यावर आले, ना रोडवर आले, ना बैठकीत आले, ना कधी प्रश्न बैठका लावल्या. उद्धवजीने आदित्यजी थेम्स नदी आणि सीन नदीवर फिरत होते, मिठी नदीपर्यंत आलेच नाहीत. ठीक आहे, तुम्ही फिरता, तुमचा अधिकार आहे, प्रश्न विचारता, तुमचा अधिकार आहे, पण तुम्ही प्रश्न सत्ताधारी राज्यातल्या लोकांना विचारताय, पण एकाही शब्दाने तुम्ही कंत्राटदारावर आदित्य ठाकरे बोट दाखवायला तयार नाही. कारण काय? आम्ही प्रश्न विचारले, कंत्राटदार हा चोरी करतोय, कंत्राटदार शेपणभूमीवर घेऊन जाणारा गाळ नाहीये, त्या कंत्राटदारावर दंडनी कारवाई करा, आम्ही मागण्या केल्या आहेत. आदित्य ठाकरे आज सुद्धा कंत्राटदाराविरुद्ध बोलायला तयार नाहीत. ही कुठली युती आहे कंत्राटदाराबरोबर? यावेळी जर आपण पाहिलं तर तिथे पंपिंग स्टेशन्स नव्हतं किंवा तिथे ती कनेक्शनच जोडण्यात आलेले नव्हते. पाणी तुंबल्याचं कळल्यानंतर तिथे मेनहॉल्स ओपन करण्यात आले आणि त्यानंतर तिथे जनरेटर आणून मग डिझेल भरलं जात होतं. इतका संतगती कारभार का होता? कमिशनरची सर्वस्वी चूक आहे. या पद्धतीने आयुक्त खालच्या अधिकाऱ्यांवर सर्व सोपून विदेशात जात असतील तर आयुक्तांनाही सवाल आहे. तुम्ही काय थेम्स का सीन नदीवर गेला होतात काय आदित्यजींनी उद्धवजींबरोबर? तुमच्या या ठिसाळ कारभारामुळे मुंबईकर सफर होतील का? जागरूक प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व ठिकाणी पोहोचलो, आजही पाठपुरावा करतो. आदित्यजींनी तर तोंडच उघडू नये. त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर थेम्स मध्ये पाणी का वाढलं त्याचे विचारावे. गेल्या 25 वर्षाच्या बेजबाबदार नियोजनामुळे स्थिती आहे. कुठल्या आधारावर 25 mm चाच पाऊस पडला तर आम्ही पाणी समुद्राकडे नेऊ, हे उद्धवजी तुम्ही ठरवले आधी सांगा. 25 mm पेक्षा तासी जास्त पाऊस पडणार नाही हे वरुण देवांनी, म्हणजे दुसरे वरुण नाही म्हणत, याने आदित्यजीने सांगितलं होतं का नाही? आउटफॉल समुद्राकडे पाणी नेणारं जमिनीकडून समुद्राच्या मीन सी लेवलच्या वर नाही आले, हे ओव्हरनाईट येऊ शकत नाहीत. आता आदित्य ठाकरे आणि त्यांचे बगलबच्चे जे कोलेकोई करतात याचं कारण EOW, ACB आणि वेगवेगळ्या व्यवस्था कंत्राटदारांना पकडायला निघाली आहे. हा सर, पहिल्याच पावसात BMC पोलखोल झाली आहे. झाला आता तुम्ही पोलखोल. अरे आता पाऊसच जर 15 दिवस अगोदर पडला तर आता जे काम केलेलं ते आपण आता महापालिका, मी स्वतः नाले सफाई पण बघायला आलो, रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं कामही त्यालाही पाहणी केली, व्हिजिट केलं. तर खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो. आता काय झालंय, अगोदरच 15 दिवस पाऊस आला आणि तरी सुद्धा बघा, आता मी सगळे आम्ही तिथलं कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट बघितले. म्हणजे जिथं पाणी तुंबलं होतं, हिंदमाता असेल, मिलन सबवे असेल, अंधेरी आहे, घाटकोपर आहे, सायन आहे, आता तिथं बघा, तिथं आता पाणी बिलकुल नाही आहे, ड्रेन आउट झालेलं आहे. कारण ते पंप सगळीकडे पंपाची व्यवस्था केलेली आहे. आणि थोडं नाही म्हटलं तरी पाऊस आपल्याला समजा आपण अपेक्षित धरतो 6 तारखेच्या, जूनच्या 10 तारखेपर्यंत, 15 तारखेपर्यंत आपण अंदाज म्हणजे 10 तारखेनंतर, पण त्याची सगळी आपण तेवढी तयारी करतो. पण आता पाऊसच अगोदर आला आणि पावसाचं बघा, मला इथे आकडेवारी पण दिली की, आणि दुसरी गोष्ट एक आहे की आतापर्यंतच्या 30-35 वर्षामध्ये कधी एवढा पाऊस आधी आलाच नव्हता. आता आपण काय करायचो, पाऊस यायचा असंच एक येऊन निघून जायचा. आता इथं कसं एकदम
म्हणजे रेग्युलर मान्सूनच चालू झाला आहे. तर यामुळे देखील थोडा त्रास झालेला आहे नक्कीच, आणि लोकांची देखील गैरसोय झालेली आहे. त्यामुळे आणि डायरेक्ट बघा ना किती पाऊस पडला आहे, 250-250 मिलीमीटर एका तासामध्ये, म्हणजे एकदम जे आहे. तर याच्याकडे म्हणजे नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी सगळी आता जी काय आता आपल्याला पावसाने दाखवलेलं आहे की आता तुम्हाला म्हणजे एवढ्या जोरात पाऊस पडलेला आहे. आता पुण्यामध्ये देखील आपण पाहिलं की फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ढगफुटीसारखा प्रकार झालेला आहे. त्यामुळे 30-35 वर्षाच्या इतिहासामध्ये एवढ्या लवकर रेग्युलर मान्सून, रेग्युलर पाऊस आणि जो अगदी जेव्हा पावसाचे दिवस असतात एकदम त्याच्यात 250-250 मिलीमीटर पाऊस.